नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? शिरा खावासा वाटतोय म्हणून शिरा करते. 2 चमचे तूप घ्यायचं कढईमध्ये, त्यात रवा घालायचा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो रवा छान भाजून घ्यायचा. अशा प्रकारे खाली चिकटू नये म्हणून भाजत राहायचा, हलवत राहायचं उलटानाने. आणि मग आणखीन 2 चमचे तूप घ्यायचं आणि मी काही नाही घालत आहे यात, ना ड्रायफ्रूट आहे ना वेगळं काही घालत आहे. एकदम साध्या पद्धतीने करतो, घरच्या घरी खायचं आहे म्हणून. आणि तूप गरम झालं त्यात पाणी घालायचं, 1 तांब्याभर पाणी घालायचं. आम्ही याला बोलतो की आदन करायचं असतं, हे आदन बोलतात या प्रोसेसला. आणि हे आदन उकळलं की त्यात आपण रवा घालणार आहोत. त्याआधी साखर घालायची. माझ्याकडे छोटासा कप आहे, ती 1.5 कप साखर मी घातली आहे. आणि पाणी उकळलं की त्यात रवा घालायचा आहे. अशा प्रकारे वेलची पावडर घालायची थोडी. आणि पाण्याला उकळी आली की रवा असा थोडा थोडा करून टाकायचा, जेणेकरून गाठी होणार नाहीत. आणि हलवत राहायचं त्या उलटानाने. अशा प्रकारे आणि झाकण ठेवायचं, म्हणजे छान मऊसूद होतो. मंद आचेवर करायचा, म्हणजे जळणारही नाही खालून. अशा प्रकारे तूप घातलं की छान लागतो. तूप नसेल तरी चालेल, तुम्ही तेल घातलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण झाकण ठेवायचं म्हणजे मऊसूद छान होतो. अशा प्रकारे. आणि असंच आपलं जेवणानंतर खाल्लं तरी चालतं, जेवणाआधी खाल्लं तरी चालतं. आणि हा तयार आहे शिरा. खूप छान दिसतोय. खायला या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.